कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। काल सकाळी एक सांगू काय, ऐकशीला? बोला ना। आता जरा नीट वागा। नीट वागा म्हणजे असं काय करायच्या आधी आम्हासनी सांगा, मग असं काय करायला जाऊच नका। पण समजा करायची वेळ पडली तर आधी मला कल्पना द्या एकडाव। हो। नुसतं होय म्हणू नका, तसं वागा। हो अधिपती, मी सगळं सांगेन तुम्हाला। ठीक आहे। एक विचारू? 10 विचारा। मी भुवनेश्वरी मॅडमशी सगळं मोकळेपणाने बोलू का? काय? एकूणच सगळं, आणि चारुहास सरांच्या तब्येतीविषयी सुद्धा। नाही नाही हो, तेच तर मी तुम्हाला सांगतोय, नीट वागा। नीट आहे काय? आता जर आई साहेब चिडल्या तुम्ही असं काय बोलल्यावर, तर आपलं काय होईल? आपलं दोघांचं कल्याण होईल। तुम्हाला कळत कसं नाही हो? नाही, हे बघा अधिपती, आपण एकाच छताखाली राहतो, बरोबर? मग आपण लपवाछपवी कशाला करायची? आणि भुवनेश्वरी मॅडमचा विरोध शिक्षणाला आहे। चारुहास सरांच्या तब्येतीचा कन्सर्न तर त्यांना पण आहे ना। त्यांनाही असं वाटतं की सरांनी बरं व्हावं। चारुहास सरांचं जर तुम्ही मला विचाराल तर तो माणूस बरा झाला काय नाही झाला काय मला काय वाटतं फरक पडत नाही हो मास्तरीन बाई। आई साहेबांचं म्हणाल तर मी हेच सांगेन की तुम्ही त्यांच्या संग बोलायला जाऊ नका, बाकी तुमची मर्जी। हो आजी, तुम्ही कशाला काम करताय? तुमचे गुडघे दुखतायत ना, तुम्ही आराम करा। अगं काम नाही काय, फक्त चहा करते। मी करू? नग नग, तुला काम करताना भुवीने बघितलं तर उगा वरडल मला। समजा ठीक आहे ना हो? म्हणजे ते काल काय झालं तर अधिपती चिडला नाही ना हो? नाही, उलट तेच मला समजावत होते। मला लगेच कळलं नेमकं काय झालंय ते। नशीब त्यानं समजा त्याच्या अंगावर घेतलं, नाही तर काय खरं नव्हतं बघ। पोरी, जे काय करशील ना ते सांगून करत जा बाई। मला नाही सांगितलं तरी चालत, पण अधिपतीशी बोल। हो आजी। काय आहे ना, भुवी वाईट नाही आहे, पण कुणी खोटं वागलं ना व तर लई चिडते बघ ती। नाही, माझं चुकलंच आजी। मी बोलू का भुवनेश्वरी मॅडमशी? हा बोल, तुझ्या हिशोबानं बोल तिच्याशी, शांत होईल ती। पोरी, एक काम करशील का? हो सांगा ना। चहा तयार आहे, तुझ्या सासऱ्यासनी नेऊन देशील का? चालेल का? आजचा एक दिस। काय ना, थंडीमुळे ना माझं गुडघं लय कुरकुरत्यात बघ, धड उभं बी राहता येत नाही बघ। आणि दुर्गीला सांगायला गेलं तर ती काय ऐकायची नाही, त्या चंचीशी काय बोलत असते फोनवर काय माहिती नाही बघ। ठीक आहे, मी देते, तुम्ही आराम करा। हा कवादर नाही विचारतोय आम्ही तुम्हाला, सांगा की हा कोण घेऊन जात होतो तुम्हाला दवाखान्यात? अधिपती का त्यांची बायको? काय लिहताय का एवढं मगापासनं? हा सांगा की आमासनी, कोण नेत होतो तुम्हासनी दवाखान्यात? अधिपती का त्यांची बायको? नाही म्हणजे तसं आम्हाला अधिपतीने सांगितलंय, आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं आहे। हो मोठे मालक, आम्ही तुमच्याशी बोलतोय। Get out. तुझं झालंय।
अरे देवा, यासनी परत झटका आला का काय? दुर्गे, तुम्ही कशा पे आलायसा इथं? जा तुम्ही. तू तू जा. राव हा आम्ही कुठं बी जाणार नाही. हे घर आमचं आहे. हे तुझं घर आहे. हं? तुझं घर. तुमच्या नाही म्हणण्याने काय बी होत नाही. हे घर आमचंच आहे. मुलगा आमचा आहे. समजा आमचा आहे. आम्ही कुठं बी जाणार नाही आणि तुम्ही बी कुठं बी जाऊ शकणार नाही, कारण आपली गाठ 7 जन्माची आहे. आपले आपला समज नाही. तुझा सर सर सिक्युरिटी, नाही, एक मिनिट. सर 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 शांत व्हा. सिक्युरिटी. सर शांत व्हा प्लीज. सर शांत व्हा. त्या फक्त बोलतायत, त्या काही करणार नाहीये. बाबा तुम्ही शांत व्हा. नको नको, तुम्ही व्हायलेंट होऊ नका. सर प्लीज ऐका ना. सर 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 शांत व्हा प्लीज. प्लीज शांत व्हा. बाबा तुम्हाला अधिपतींची शपथ आहे. बाबा प्लीज ना, शांत व्हा ना प्लीज. प्लीज 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 शांत व्हा ना. बसून घ्या. शांत व्हा. बसा बसा तू. बसून घ्या. काय झालं? काय नाही, आपलं नेहमीच अंगावर धावून आले. आता कशा वेळ आलात? जा बाहेर थांबा. बाबा बाबा काही झालेलं नाहीये. हा, काही झालेलं नाहीये. शांत व्हा. शांत व्हा प्लीज. तुझ्यास ओ सुनबाई, काय बाबा बाबा लावलंय? हा, मॅडम मला बाबांसारखेच आहेत ते. हा, पण तुमचे बाबा नाहीत ते. उगा आपलं बाबा बाबा. तू तू बाबा. हो बाबा. भुवे, अगं चमत्कारच झाला म्हणायचा आज. सुनबाईनं सांगितलं आणि लगेच शांत झाले बघ. सुनबाई, काय जादू केलीस ग तू? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.